स्वर्गात आकाशी गंगा, स्वर्गात आकाशी गंगा, गंगेला आला पूर, नाचरे मोरा नाचा वनात, नाचरे मोरा नाच. हा मित्रांनो, हे याच्यासाठी बोलतोय मी की मराठी प्रेक्षक, मराठी रसिक, मराठी भाषा, मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी, मराठी शाळेत शिकवणारे शिक्षक वर्ग, मराठी शाळेत आपल्या मुलांना पाठवणारे पालक. हा असाच एक सिनेमा चित्रपटगृहात आलेला आहे. तो चित्रपट म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय मराठीमध्ये. या चित्रपटाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे असं की हा नॉस्टॅल्जिया फील होतो. हा चित्रपट आपल्याला आपल्या जुन्या काळात आपण जगलेले जे दिवस आहेत तिथे तो घेऊन जातो. असा हा चित्रपट म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय मराठीमध्ये. म्हणजे तुम्ही चित्रपट पाहताना तुम्हाला वाटेल की हा क्षण मी जगलेला आहे, हा कुठेतरी मी अनुभवतोय, कुठेतरी मला या गोष्टी आठवतात. हा चित्रपट इतका सुंदर सिनेमा आहे की जे असे फडतूस चित्रपट येतात ते बघण्यापेक्षा हा सिनेमा बघा, तुमच्या मुलांना दाखवा, तुमच्या शिक्षकांना सांगा, तुम्ही जा स्वतः आवर्जून. कारण की असे चित्रपट होणे नाही हा एक विषय नाही, एक क्रांती आहे. त्या चित्रपटाचं नाव जरी क्रांती ज्योती विद्यालय असं असलं तरी हा चित्रपट प्रत्येक मराठी शाळेचा, मराठी भाषेचा आहे. कारण या गोष्टी घडतात. प्रत्येक विद्यार्थी, याचे 7-8 विद्यार्थी आहेत दाखवलेले आहेत. 7-8 विद्यार्थ्यांची एक एक आपली बाजू मांडण्यात आलेली आहे. प्रत्येकाचे मोनोलॉग या चित्रपटात आहे आणि आपल्याला टचकन हसू येतं आणि टचकन पाणी येते. तर अवश्य बघा आणि आवर्जून बघा हा चित्रपट. कारण की फडतूस हिंदी चित्रपट जे येतात, फडतूस म्हणतो, चांगले नाही, फडतूस हिंदी चित्रपट जे येतात ते बघण्यापेक्षा एक चांगला सिनेमा मराठी प्रेक्षकांनी जरूर बघावा. नागपुरात लागलेला आहे, आपणही बघा आणि नक्की बघा.